निश्चिता मसाले रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे. 7 ते 8 दिवसामध्ये फ्रीज मध्ये राहणार असं स्वीट डिश आपण बनवणार आहोत. कोणी येणार असेल तर हे असं कॅरीमल ब्रेड पुडिंग तुम्ही नक्की बनवून बघा. सर्वांनाच आवडेल. असं हे नो एग स्वीट डिश. त्याचं साहित्य पाहूयात आपण. हे दूध घेतलेलं आहे आपण 500 ml. 1 चमचा तूप घेतलेला आहे. हे 4 ते 5 आपण ब्रेड घेणार आहोत. त्याच्या स्लाइड्स आपण कापून घेणार आहोत. कॅरमल बनवण्यासाठी आपण हे 100 ml तेवढी साखर घेतली आहे आणि ही ह्या मेजरमेंट कपने आपण मोजून ही एवढी 1 कप साखर घेतलेली आहे. कस्टर्ड पावडर घेतलेली आहे आपण ही 2 चमचे. एवढ्या साहित्यामध्ये आपण आता पुडिंग बनवायला घेऊया. आता आपण या ब्रेडच्या कडा कापून घ्यायच्या आहेत अशा. चारी बाजूच्या कडा कापून घ्यायच्या. अशी आपण आता चौकोनी पीसेस करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते ग्राइंड करून घ्यायचं. क्रम्स आता हे आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊ. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण हे ब्रेड्स बारीक करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीचं हे बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर मध्ये. ते आता आपण साईडला ठेवून देऊया. पॅन आपलं तापलेलं आहे आणि ही आपण जी 100 ml साखर घेतलेली आहे तिचं आता आपण कॅरमल बनवून घेऊयात. मोजून घ्यायची असेल तर अशी अर्धी वाटी साखर घ्यायची आहे वाटीच्या प्रमाणात. आता ही साखर मेल्ट होऊन द्यायची आहे. मीडियम गॅस ठेवायचा आहे. साखर पटकन लागू शकते आणि करपू शकते, त्याच्यामुळे आपण ढवळत राहायचं. पाहू शकता आता साखर पूर्ण मेल्ट होत चाललेली आहे. अशा पद्धतीने पूर्ण मेल्ट करून घ्यायची आहे साखर आणि ती कुठेही लागू नये त्यासाठी आपण हे सतत ढवळत राहायचं. कलर चेंज झाला बघा. अशा पद्धतीने आपलं कॅरमल तयार होत आहे. गॅस आपला मीडियम आहे. थोडा आपला कलर आता अजून छान गोल्डन झालेला आहे. आपला हा कॅरमल तयार झाला. गॅस बंद करूयात आपण आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊया. त्या भांड्यामध्ये आपल्याला पुडिंग सेट करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये आता आपण असं हे लगेच काढून घ्यायचं गरम असतानाच आणि ते साईडला ठेवून देऊया.
हे 500 ml दूध घेतलेलं आहे. त्यातलं थोडं दूध आपण एका वाटीमध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे दूध आता त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आपण 2 चमचे घालून घेणार आहोत आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आणि आपण ते आता साईडला ठेवून देऊ. त्यानंतर आपण दुधामध्ये या साखर घालून घ्यायची आहे. साखर 1 कप साखर घेतलेली आहे आपण. या मेजरमेंट कपनी आपण ती मोजून घेतलेली आहे 1 कप साखर. आता ती साखर दुधामध्ये घालून घ्यायची. आणि त्यानंतर आपण ते मिक्स केलेलं कस्टर्ड पावडर मिश्रण ते आता घालून घेणार आहोत. तेही दुधात मिक्स करायचं आहे. त्यानंतर आपण सगळं मिक्स करून घ्यायचं. गॅस हा प्रथम आपण साखर मेल्ट होईपर्यंत मोठाच ठेवायचा आहे. 2 मिनिटानंतर आपण मीडियम ठेवणार आहोत. होऊ शकता आता हे मिश्रण कसं घट्टसर होत चाललेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीचं हे आपलं मिश्रण झालं की आपण त्याच्यामध्ये आता थोडे थोडे ब्रेडचा चुरा घालून घ्यायचा आहे. अगदी 2-2 चमचे घालायचे आणि ते छान मिक्स करायचं. कुठल्याही प्रकारचा गुठळा होता कामा नये. सर्व आपण असं घालून घ्यायचं. शकता आता कसं छान पैकी आपलं हे घट्टसर मिश्रण झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया. म्हणजे जी त्याला चमक येते छान पैकी. पाहू शकता आता कसं छान त्याला चमक आलेली आहे आपल्या पोळीला तुपामुळे. सतत हलवत राहायचं आहे कारण ते कुठेही खाली लागता कामा नये आणि उठळा राहता कामा नये त्यासाठी. निश्चितच मसाले रेसिपी या चॅनलला तुम्ही खूप भरभरून प्रेम देता त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहू शकता किती छान आता आपलं हे पुडिंगचं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण ते सेट करण्यासाठी ठेवूयात. अशा पद्धतीने हे आपलं मिश्रण पाहायला लागतं. पद्धतीने हे आपलं कॅरीमल भांड आहे त्याच्यामध्येच आता हे आपण मिश्रण झालेलं आहे तयार सेट करण्यासाठी. ते आपण 30 मिनिटानंतर वाफवून घेणार आहोत.
छानपैकी आता सेट करण्यासाठी आपण एखाद्या भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवूयात आणि त्याच्यामध्ये 30 मिनिटं वाफवून घेऊयात. पाहू शकता पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि आता आपण हे सेट करण्यासाठी 30 मिनिटं हे भांड वाफवून घेणार आहोत. कॅरेमल ब्रेड पुडिंग 30 मिनिटं आपण छानपैकी वाफवून घ्यायचं आहे. 40 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण पाहूयात आपलं पुडिंग अशा पद्धतीने झालंय. तर चेक करूयात. छान झालेलं आहे आपलं पुडिंग, पाहू शकता. आता आपण हे थंड करण्यासाठी रूम टेम्परेचरला ठेवून देऊया. 5 तास आपण फ्रीजमध्ये कॅरेमल ब्रेड पुडिंग हा ठेवलेला सेट करण्यासाठी. तर आता आपण त्याला अनमोल्ड करून घ्यायचा आहे. पाहू शकता छानपैकी असा हा सुटलेला आहे कडा त्याच्या. आता आपण अलगद हे काढून घ्यायचं आहे. खूपच सुंदर असा आपला हा कॅरेमल ब्रेड पुडिंग तयार झालेला आहे. पाहू शकता किती छान सुंदर असा हा आपला कॅरेमल ब्रेड पुडिंग अगदी बिना अंड्याचा तयार झालेला आहे. आता आपण त्यावर हे उरलेलं कॅरेमल घालण्याचा स्वीटनेस येईल आणि आता छानपैकी आता हे टेस्ट करून बघूयात आपण. कसा झाला आहे तो. पाहू शकता तुम्ही. आणि आता आपण टेस्ट करून बघूयात. व्हेरी टेस्टी. नक्की करून बघा, जरूर तुम्हाला आवडेल. मस्त खा, हेल्दी राहा.